आता मोठ्या शहरात जाण्याची गरजच नाही, कारण कोणतंही लोखंडी मेटल कटिंग सोपं झालंय. कोणताही लोखंडी पत्रा कट करणं, डिझाईन करणं यासाठी कर्जत तालुक्यातील पिंपळवाडी या ठिकाणी कंपनीत अत्याधुनिक अशी लेझर कटिंग मशीन उपलब्ध झाली आहे. कर्जत, जामखेड, श्रीगोंदा, करमाळा, भिगवण यासह परिसरातील व्यावसायिकांसाठी मोठा फायदा. या लेझर मशीनमध्ये होणार 0.5 ते 12 mm आकारापर्यंत कटिंग. लोखंड आणि पत्र्याच्या शीटला पाहिजे तो आकार दिला जाणार. तर हे मशीन कम्प्युटरद्वारे ऑपरेट होणार असून आपण पाहिजे ती डिझाईन पाहिजे त्या आकारामध्ये कटिंग करून घेऊ शकतो. यामुळे अत्याधुनिक दरवाजे त्याचप्रमाणे इतर सर्व साहित्य पाहिजे त्या डिझाईनमध्ये कट करून मिळेल. चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या प्रेस्टिन पीक टेक्नॉलॉजी या कंपनीला. ठिकाण पिंपळवाडी, तालुका कर्जत, जिल्हा अहमदनगर. संपर्क 78 880 55 536. गुड इव्हिनिंग. आपण आता जगप्रसिद्ध अशा नेदरलँड या देशामध्ये आहोत. आपण जर पाहिलं तर ॲम्स्टरडॅम सिटीमध्ये आहोत आणि आपण आता क्रूजवर जाणार आहोत. नेदरलँडचं वैशिष्ट्य असं आहे की समुद्र सपाटीपासून काही उंचीवर खाली असणारा हा देश आहे. कालव्यांचं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जाळं आहे आणि एक आगळा वेगळा देश हा आपण या ठिकाणी पाहत आहोत. आपण सकाळपासून पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये फार्मर, शेतकरी आणि मोठी शेती या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळते. आधुनिक पद्धतीने शेती आहे आणि सर्वात सदन म्हणून या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतं. आपण नेदरलँडमधील या ॲम्स्टरडॅम सिटीमध्ये आहोत. जी आपल्या मोठ्या प्रमाणामध्ये या सिटीमध्ये पूर्ण अशी सिटी आहे आणि आपण त्या सिटीला या ठिकाणी भेट दिली आहे. आता आपण क्रूजवर जाणार आहोत. तिथेही मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय लोक आहेत जे या ठिकाणी नेदरलँड सिटीमध्ये ॲम्स्टरडॅम पाहण्यासाठी आलेले आहेत. नेदरलँडमधील ॲम्स्टरडॅम येथील हे दृश्य आहेत. आपण खास प्रेक्षकांसाठी नेदरलँड देश कसा आहे, किती सुंदर आहे हे या ठिकाणी दाखवत आहोत. भारतीय पर्यटकांनी देखील उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये या ठिकाणी पाहण्यासाठी मोठी गर्दी केल्याचं आपल्याला पाहावयास मिळतं. खास नेदरलँडमधील हे दृश्य आहे. जगाच्या पाठीवरील अतिशय सुंदर देश म्हणून याची ओळख संपूर्ण विश्वाला आहे. आपण जर पाहिलं तर नेदरलँडचं वैशिष्ट्य असं आहे की प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये कालवे या ठिकाणी निर्माण केल्याचं आपल्याला पाहावयास मिळतं. आपण ज्या क्रूजवर आहोत या ठिकाणी देखील हा ॲम्स्टरडॅम या सिटीतील हा मोठा कालवा आहे आणि या कालव्यावर संपूर्ण शहर वसवलं आहे. अतिशय अत्याधुनिक शेती आणि प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पाणी आणि एक सुंदर शहर या ठिकाणी वसवण्यात आपल्याला दिसून येतं. आपण या क्रूजवरून या ठिकाणी या शहराचं दर्शन करत आहोत. आजूबाजूला अतिशय भव्य अशा इमारती आहेत, हॉटेल्स आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पर्यावरण अतिशय चांगल्या पद्धतीनं या देशामध्ये आपल्याला पाहायचं मिळतं. प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये झाडे आणि झाडांवर प्रेम करणारा देश असं म्हटलं तरी या ठिकाणी वावगं ठरणार नाही. जिथे जिथे जमेल त्या ठिकाणी झाडे लावण्यात आली आहेत आणि झाडांचं संरक्षण देखील करण्यात आले. एक सुंदर शहर या पृथ्वीतलावर निर्माण केल्याचं दिसून आपल्याला पाहावयास मिळतं. प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये कालवे आणि शहराचं नियोजन आपण जर पाहिलं तर अतिशय सुंदर नियोजन या शहरामध्ये या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. अतिशय चांगले गार्डन्स, याचप्रमाणे विविध प्रेक्षणीय स्थळे या शहरामध्ये आपल्याला पाहावयास मिळतात. नेदरलँड हा देश खऱ्या अर्थानं अतिशय सुंदर देश म्हटलं तरी या विश्वातील वावगं ठरणार नाही. निसर्गाचा अतिशय चांगला वापर या ठिकाणी केल्याचा आपल्याला दिसायचं. प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पाणी असूनही त्या पाण्यावर भव्य इमारती, रेल्वे ट्रॅक तयार करण्यात आले. एवढंच नव्हे तर एअरपोर्ट देखील पाण्यावर तयार करण्यात आलेलं आहे आणि अतिशय सुंदर नियोजन या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळेल. यामुळेच भारतीय पर्यटक या शहराच्या प्रेमात पडतात आणि वर्षभरामध्ये हजारो पर्यटक या ठिकाणी हे सुंदर शहर पाहण्यासाठी येतात.
खास प्रेक्षकांसाठी आपण हे दृश्य या ठिकाणी या शहराचे आणलेले आहे. आपली जत्रा रिक्षावाला इकडून गेला का पीएमटीवाला राहू का? मला मी म्हटलं काहीतरी खाली पडलं फक्त बघा ऐक ना अरे याच्याशी फोटो काढला फुल पडलं ना काय काय झालं म्हणजे समुद्र आणि ते एकत्र झाले थोडी त्याच्यासमोर झाडं वगैरे पण तेवढीच केलेत त्यांनी. आपल्या बोटीसारखे लहानपणी नव्हते. अमेरिकन कैपिटल, उसका पहले नाम भी पुराना नाम जो था वो भी न्यू एम्स्टर्डम था. ओके सो और पार्किंग से उतरने के बाद मिनिमम 10 मिनट्स लगते हैं चलने. यहाँ पे अभी तो हम लोग ही बिल्डिंग आली गेली परत काय आपण या ठिकाणी ॲम्स्टरडॅम सिटीमध्ये आहोत. माझ्या पाठीमागे जर पाहिलं तर ॲम्स्टरडॅम नेदरलँडमध्ये सर्वात मोठं सेंटर आहे आणि आत्ताच आपण क्रूजवर जाऊन आलो आहे आणि आता आपण पुढच्या प्रवासाला या ठिकाणी चाललेलो आहे. सर्वांनी प्रेक्षकांनी माझ्यासोबत यायचं एक वेगळा आनंद आपण या युरोपमध्ये घेत आहोत. आज नेदरलँडमध्ये आपण या ठिकाणी क्रूजमध्ये जाऊन एक वेगळा अनुभव घेतला आहे. आता पुढच्या प्रवासाला जाऊया. थँक्यू.